मंडळी, किती सुंदर आणि पुऱ्या झालेल्या आहे. मटर पालक पुरी आणि खायला पण टेस्टी आहे. मी ग्रीन चटणी आणि रेड चटणी बनवलेली आहे. बघा, तर ऑप्शनल आहे, जे खायचे आहे तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता. खूप छान वाटतात खायला. बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. थँक्यू. जय भीम सगळ्यांना. अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आज बनवत आहे मटर पुरी. तर मटर आणि पालक पुरी बनवत आहे मिक्स करून. तर मी 1 कटोरी मटर घेतलेले आहे बघा, आणि पालक घेतलेली आहे थोडीशी, आणि सोबतच लागणारे 2 कांदे घेतले आहे, आणि आलं आणि लसूण घेतलेलं आहे थोडं 7 ते 8 कळ्या, आणि जिरं घेते थोडंसं अर्धा चम्मच. आणि आपण याचा पेस्ट तयार करूया. चला तर पेस्ट तयार करते आता. याचा पेस्ट तयार करायचा आहे आता. तर आपण सोबतच हे सगळं साहित्य आपण ह्याच्यामध्ये ॲड करू, आणि पालक पण, आणि सोबतच कांदे पण टाकायचे आहे, आणि जिरंसुद्धा. जिरं थोडंसं जेवढं आवश्यक आहे तेवढं. कांदे 2 कापून घेते आणि पेस्ट तयार करते. पेस्ट आपण तयार करत आहोत. थोडंसं पाणी ॲड करते, जेणेकरून पालक आणि मटर छान झाले पाहिजे. मिरचे राहिलेले आहेत आपले, तर आपण 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेले आहे याच्यात ॲड करायला. कारण असे कापून टाकण्यापेक्षा याच्यातच मी पेस्ट तयार करते याचं मिरचीचं. बघा, पेस्ट आपला रेडी झालेला आहे. आता मिरचे पण छान पिसले गेलेले आहे. चला तर आता सुरुवात करूया. तर मी घेतलेला आहे 1 कटोरी गव्हाचं पीठ. मी रवा नाही यूज करत. आणि सोबतच मी थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चम्मच. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे पांढरे तीळ 1 छोटा चम्मच. आणि सोबतच मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे ओवा. ओवा पण थोडंसंच घेत आहे, अर्धा चम्मचपेक्षा कमी. बघा, त्याला मॅश करून घेते छान. आणि ओवा पण ॲड केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण मिरची यूज केलेली आहे. थोडीशी हळद टाकते, आणि थोडंसं तिखट, अर्धा चम्मचपेक्षा पण कमी. तेज आहे त्याच्यामुळे. आणि ते थोडंसं मिक्स करून घेते. नमक टाकते चवीनुसार. जितकं तुम्हाला आवश्यक आहे तुम्ही नमक घेऊ शकता. आणि जे आपण आता पेस्ट तयार केलेला होता तो आपण याच्यामध्ये ॲड करूया. खूप छान वाटते. सिंपलची रेसिपी आहे. मुलं अशी खायला बघत नाही, तर आपण काहीतरी बनवून दिलं पाहिजे. आणि याच्यामध्येच आपण कणिक आणि हे मिक्स करून याचा गोळा तयार करूया छान. थोडंसं तेल ॲड करते. तूपही केलं तरी चालते, पण मी तेलच ॲड करते. थोडंसं अर्धा चम्मचपेक्षा सुद्धा कमी. आता पुन्हा थोडंसं कणिक ॲड करून घेते. जेवढं आपल्या पेस्टला लागेल तेवढंच आपण हे घेऊया. आणि आता वरून आपण थोडा हिरवा धनिया ॲड करूया.
जेणे की ते जेव्हा आपण पुरी बनवतो ना तर त्याच्यामध्ये ती खूप सुंदर असा धनियाचा हे फ्लेवर दिसते. गोडा आपला रेडी आहे. आता याला थोडं 2 ते 5 मिनटं मिनिमम गोडा आपण हे करून ठेवूया. हाताला जे आहे ते पण आता याच्यातच आपण काढून घेऊ. चला त्याला आता 5 मिनटं आपण झाकून ठेवूया असाच गोडा. 5 मिनटं झालेली आहे. आपण कढई ठेवलेली आहे. गॅस सुरू करते आणि थोडी गरम होऊ देते, मग तेल याच्यात ॲड करते. कढई आपली गरम झालेली आहे. आपण याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आता. आणि आता आपण 5 मिनटं झालेली आहे. आपले कणिक छान आपली झालेली आहे व्यवस्थित. गोडा आपला रेडी आहे बघा. आता आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊया. गोळा आपला रेडी झालेला आहे बघा. आता आपण याच्या पुऱ्या तयार करूया छोट्या छोट्या पुऱ्या. चला तर गरम झालेलं आहे आपलं. आपण एक पोळी टाकूया. दुसरी पण एक ॲड करते. पुरी किती छान फुलली आहे. पुरी आणखी एक ॲड करत आहे त्याच्यामध्ये. इतकी छान वाटते खायला, मुलांना पण खूप आवडते. सिंपलची रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे. टिफिनला मुलांच्या खूप छान होते खायसाठी. बघा किती छान तंब फुगले. आणखी बनवून घेते. आहेत आपल्या पुऱ्या. आणखी एक बनवूनच घेते.